चला आज आपण उकडीचे मोदक बनवूया। त्यासाठी मी कढईमध्ये तूप घेऊन त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं टाकलं आहे आणि परत त्यामध्ये गूळ टाकला आहे। हे दोन्ही चांगलं एकत्र करून घेऊया आणि वरून आपण वेलची पूड टाकूया। सगळं एकदम मिक्स करून घेऊन ठेवून देऊया थंड व्हायला। दुसरीकडे आपण उकडीचे पीठ तयार करायला घेऊया। त्यासाठी मी 1 वाटी घेतला आहे पाणी आणि 1 वाटी दूध घेतला आहे। दुधामुळे चांगला पांढरा कलर येतो मोदकांना आणि थोडंसं तेल। आता हे चांगलं हलवून उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। हे चांगलं एकत्र करून 2 मिनिटं झाकून ठेवायचं, वाफेवरच होऊन द्यायचं। हे बघा, आता हे परातीमध्ये काढून छान मळून घ्यायचं। जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर थोडं गरम पाणी घेऊन मळू शकता। असा गोळा बनवून ठेवायचा। मग हातावरती घेऊन गोळा एक छोटा त्याला असा आकार देऊन घ्यायचा। मस्त अशा कळ्या पाडून घ्यायच्या, खालपर्यंत जाईल असे त्याला चिमटीत पकडून खाली घ्यायचं। खूप सोपे आहेत। हे बघा, असं एक वरती पकडायचं चिमटीत आणि खालपर्यंत थोडंसं घेऊन जायचं आणि हा असा कटोरीसारखा आकार होणार। मग त्याच्यामध्ये आपण हे सारण भरायचं आणि एकाच दिशेने जाईल अशा त्या कळ्या बंद करत जायचं। एकच डायरेक्शन घ्यायचं। हे बघा, आता दुसरी पण बघा, एकच साईडला असे फिरल्या पाहिजेत कळ्या। हे बघा, हे असे मोदक छान तयार होतात। हे आपण आता मोदक तयार करून घेतले आहेत। बघू शकता कसे आलेत। त्याच्यावरती आपण थोडंसं आता केसरही आहे तर लावूया। हे बघा, आणि एकीकडे आता माझं पाणी गरम झालेलं आहे तर मी हे सगळं आता ह्याच्यावर ठेवून देणार। ह्याच्यावर मी हळदीचं पान ठेवले आहे, त्याच्यामुळे वास छान येतो मोदकांना। तर 15 मिनिटात मोदक आपले होणार। 15 मिनिट झाकून ठेवल्यानंतर हे बघा, आपले मोदक एकदम व्यवस्थित तयार झालेले आहेत। बघू शकता तुम्ही। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।